आणि यानंतर आपण थेट जाऊयात विधान भवन परिसरामध्ये विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, आंदोलनाचा मुख्य अजेंडा काय आहे? तीन प्रामुख्याने मुद्दे या ठिकाणी विरोधी पक्षाने घेतलेले आहेत। एक तर सुप्रीम कोर्टाने चपराक दिलेल्या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा यामध्ये सुरू आहेत। आज शक्ती विधेयक विधान भवनात येणार आहे चर्चेला। त्याच अनुषंगाने विरोधी पक्षाने देखील हा मुद्दा लावून धरलेला आहे की स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या किंवा त्यांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो। आणि तिसरी एक गोष्ट आहे ती वीज बिलाची, की वीज बिलाचा जो मुद्दा आहे जो अद्याप अजूनही सुटलेला नाही आहे। कारण का वीज बिल हे वारंवार आणि भरमसाठ लोकांना आलेले आहेत, त्या संदर्भात सरकारने अजून कुठलीही भूमिका घेतली नाही। तर हे प्रमुख तीन मुद्दे घेऊन आहे ते विरोधक आक्रमक झालेले आहेत। त्यानंतर आजचा दिवस खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे, कारण का जे शक्ती विधेयक आहे याच्या अनुषंगाने जे महिलांवर अत्याचार होणार आहेत ते जे दोषी असणार आहेत त्यांना कठोर कारवाईसाठी हे विधेयक महत्वाचं मानलं जात आहे। परंतु महाविकास आघाडी किंवा सरकारची अशी भूमिका आहे की हे विधेयक मांडत असताना विरोधी पक्षाची भूमिका कशी महत्वाची असणार आहे। कारण का विरोधी पक्षाने जर सहकार्य केलं तर आपण हे विधेयक आहे ते पटलावर व्यवस्थितपणे मांडू शकतो, चर्चा करू शकतो। जर विरोधी पक्षाने जर सहकार्य केलं नाही तर हे विधेयक पटलावर ठेवण्यात चर्चा करण्यात काही अर्थ राहणार नाहीये। आणि त्याच अनुषंगाने जर आता आपण पाहिलं तर सुरुवात झालेली आहे की स्त्रियांवरच्या अत्याचारांवरची घोषणाबाजी सुरू झालेली आहे। शेतकरी आंदोलनाविषयी सुरू झालेला आहे, वीज बिल वाढी विरोधात सुरू झालेला आहे घोषणाबाजी। त्यामुळे आता जर दिवसाची सुरुवात अशी झाल्यानंतर पुढे 11 वाजता सेशन सुरू होणार आहे। या सेशनच्या सुरुवातीला जी काल 10 विधेयकं पटलावर ठेवण्यात आली होती, पुरवण्या मागण्या ठेवण्यात आल्या होत्या, त्यावर आज कितपत चर्चा होऊ शकते। कारण का मोठ्या प्रमाणात नक्कीच स्वाभाविक आहे की विरोधी पक्षाचं आहे काहीतरी म्हणणं असणारं शक्ती विधेयक मांडताना की कशा प्रकारे याची अंमलबजावणी राहणार आहे, सुस्पष्टता कशी असणार आहे आणि या विधेयकामुळे कितपत महाराष्ट्राला फायदा होणार आणि खरंच फायदा होणार आहे का, काही राजकारण यामध्ये रंगू शकणार आहे। कारण का हा कार्यकर्ता आमचा यावर कारवाई नको, तो कार्यकर्ता आमचा यावर कारवाई नको, तर अशा प्रकारचे कुठलेही दुजेभाव होऊ नये यासाठी विरोधी पक्ष आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे विरोधी पक्ष हा आज काय भूमिका ठेवणार आहे, कशा प्रकारे सरकारला सहकार्य करणार आहे हे देखील महत्वाचं राहणार आहे। आज शक्ती विधेयकासोबत आणखी कोणकोणती विधेयकं पटलावरती सादर होतील त्याविषयी चर्चा अपेक्षित आहे? ज्ञानदा, काल उच्च व तंत्र विभागाकडून एक विधेयक आहे ते पटलावर ठेवण्यात आलेलं आहे। नगर विकास खात्याकडून आहे ते मुंबई महानगरपालिका अनुसरून विधेयक आहे ते पटलावर ठेवण्यात आलेले आहेत। अशी जवळपास 10 विधेयकं आहेत जी कालच विरोधी पक्षाने सांगितलं की ही सगळी विधेयकं आहेत ती खूप महत्वाची आहेत आणि हे विधेयकांवर चर्चा करताना 2 दिवसाचा म्हणजे कमीत कमी 6 तासांचा अवधी हा पुरेसा नाहीये। त्यासाठी अधिवेशन पुढे वाढवलं पाहिजे अशी मागणी केली होती आणि काल अध्यक्ष महोदयांनी देखील अशा प्रकारची नाराजी आहे ती देखील व्यक्त केली होती की विरोधी पक्षाने आणि सत्ताधाऱ्यांनी स्वतः समजूतदारपणा घेऊन किंवा चर्चा करून नेमकं आपल्याला काय करायचं आहे, किती वेळ अधिवेशन चालवायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार ती चर्चा झाली पाहिजे। त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती आहे आणि कोरोना परिस्थितीचं कारण पुढे देऊन हा कालावधी आहे तो पूर्णपणे कमी केलेला आहे। बरोबर, अधिवेशनाचा कालावधी वाढवला जावा ही करता विरोधकांची कालपासूनची प्रमुख मागणी आहे। आज त्या मुद्द्याच्या अनुषंगाने कोणती चर्चा होते का हेही पाहावं लागेल। वैभव, ताजे अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। आपले प्रतिनिधी नवनाथ बन सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, काय अपडेट्स? ज्ञानदा, आपल्याला माहिती आहे की दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी विरोधकांनी पायऱ्यावर बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे। तर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार प्रवीण यासह आमदार आहेत ते विधिमंडळाच्या आणि त्यांनी आपल्या सरकारच्या जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। वीज बिल माफ न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, राज्यातील स्त्रियांना संरक्षण न देणारे ठाकरे सरकार हे अपयशी ठरले। नवनाथ, काही तांत्रिक अडचणींमुळे आवाज नीट पोहोचू शकत नाहीये, परंतु सध्या विरोधक जोरदार पद्धतीनं निषेध नोंदवतात सरकारच्या भूमिकांचा।